राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा। वित्त विभाग शासन अधिसूचना दिनांक 28 जानेवारी 2025। राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आले आहे की नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील शनिवार, रविवार आणि किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेच नैमित्तिक रजेमध्ये आलेली सुट्टी किंवा सुट्ट्यांची मालिका नैमित्तिक रजेस जोडून घेण्याची परवानगी देता येईल। याशिवाय एका वेळेस सलगपणे घेतलेल्या नैमित्तिक रजा व सुट्ट्या यांचा एकूण कालावधी 7 दिवसांपेक्षा अधिक असणार नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। तर अपवादात्मक परिस्थितीत 10 दिवसांपर्यंत ती वाढविता येईल असे नमूद करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षामध्ये केवळ 8 दिवस नैमित्तिक रजा घेता येतील असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे। अखंडित रजेची कमाल मर्यादा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यास सलग 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी करिता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून जो शासकीय कर्मचारी स्वीयत्तर सेवेव्यतिरिक्त किंवा रजेशिवाय सलग 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित राहील त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी शासन सेवेचा राजीनामा दिला आहे असे ग्राह्य धरण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। तर शासकीय कर्मचाऱ्याला अशा अनुपस्थितीची कारणे स्पष्ट करण्याची वाजवी संधी सदर शासन अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय, सविस्तर शासन अधिसूचना आपण सध्या ब्रह्मांड न्यूजच्या स्क्रीनवर बघत आहात। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।